आपल्याकडे गाव तिथे मंदिर असे समीकरण असून आपण अशाच एका पवित्र क्षेत्राची माहिती घेणार आहोत. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पनवेलमधील गुलसुंदे गावामध्ये पुरातन सिद्धेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी जाणार आहे. गाडीमध्ये पेट्रोल भरून आम्ही पुढे निघालो. पनवेलवरून साधारण 16 ते 17 किलोमीटर गुलसुंदे गाव असून पनवेलवरून दांडा, मोहोपाडा मार्गाने आणि सावळा मार्गाने पेन आपटा गावी जाणाऱ्या बसेसने गुलसुंदेला उतरता येते. गावामधून मंदिराकडे येणारी वाट तशी सोपी. आम्ही दुतर्फा घरांना पार करत एका बाजूला नदी काठी वसलेल्या सिद्धेश्वर मंदिराजवळ जाऊन पोचलो. मंदिर सकाळी 6 ते 12:30 व संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत दर्शनासाठी खुले असते. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावातच पाताळगंगेच्या पश्चिम तीरावर बसला आहे तो सिद्धेश्वर. शिवाचे इथे वास्तव्य कसे आणि केव्हापासून आहे याविषयी काहीही माहिती नाही. प्रवेशद्वारामधून आत गेल्यावर डावीकडे श्रीराम व मारुती मंदिर आणि उजवीकडे भैरव आहेत. मुख्य सिद्धेश्वर मंदिर मध्यभागी असून भक्कम पायाचा चौथरा, त्यावर मंदिराचे जोते, वर मंदिर असे बांधकाम, मंदिराचे गर्भगृह आणि सभामंडप असे स्वरूप, दोन्हींवर कळस आहेत. मंदिर तसे तिन्ही बाजूनी बंदिस्त असून स्थानिकांना विचारले असता मंदिर 700 ते 800 वर्ष जुने असल्याचे समजले. मंदिरासमोर नदीवर सुंदर घाट बांधला असून त्यावर एक दीपमाळ आहे. नदीवरील घाटावरून नदीचे पात्र खूप सुंदर दिसते. दूरवर नजर फिरवताना उजवीकडे डोके उंचावणारा माणिकगड दिसतो, तर डावीकडे कराडे खुर्द गावाच्या नदीवरील शिव मंदिर दिसते. मुख्य द्वार फारच कलात्मक पद्धतीने शिल्पांकित आहे. ललाट बिंबावर गणपतीचे शिल्प व द्वार शाखेवर 5 लहान लहान मकरांमधील पहिल्या, 3ऱ्या आणि 5व्या मकरात नंदी आरूढ उमा महेश्वर शिल्प, तर 4थ्या मकरात दोन्ही बाजूला हात जोडून उभ्या गोपिका आणि मध्ये श्रीकृष्ण, तसेच खाली दोन्ही बाजूला गायी असे शिल्प आहे. द्वारावर उंबरठ्यालगत दोन्ही बाजूला वेगवेगळ्या पद्धतीचे द्वारपाल कोरलेले आहेत. मंदिराबाहेर दोन्ही बाजूस असणाऱ्या जात्यावरील काठाड्यावर दर्शनी भागावर समोरासमोर गजारूढ माहूत अशी शिल्पे आहेत. मुख्य प्रवेशद्वारामधून आत गेल्यावर समोरच मध्यभागी नंदी आहेत. मुख्य प्रवेशद्वारा व्यतिरिक्त डाव्या आणि उजव्या बाजूला सुद्धा प्रवेशद्वार असून याच्या ललाट बिंबावर गणपतीचे शिल्प जरा मोठे व सुबक आहे. गणपतीच्या वर मधोमध एक पोपटाची जोड आणि त्यावर चतुर्भुज खल तलवार कपाळ धारण केलेला मांडी घालून बसलेला भैरव आहे. मंदिरामध्ये छान असे खूप जुने कोरीव नक्षीकाम बघायला मिळते. यावर प्रवेशद्वाराच्या डावीकडे देवकोष्ठात गणपतीचे अंदाजे 2 ते 2.5 फुटाची सुंदर अशी मूर्ती असून या मूर्तीच्या दोन्ही बाजूस उंदीर आहेत. उजवीकडे देवकोष्ठात गरुड रूढ विष्णू लक्ष्मीची सुंदर मूर्ती आहे. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचे असून पेशव्यांचे सुभेदार रामजी महादेव यांनी हे बांधले आहे. मंदिर अजूनही इतिहास टिकून भक्कमपणे उभे आहे. गाभाऱ्यात शिवलिंग असून त्याच्या मागे एक शृंखला व मागील भिंतीच्या देवळीत पार्वतीची सुंदर अशी मूर्ती आहे.
मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या मागील भिंतीवर एक छिद्र असून त्यामध्ये एक डोळा बंद करून पाहिले असता नंदींच्या दोन्ही कानांमधून मंदिराच्या समोरच्या बाजूला असलेले दीपमाळीचे टोक दिसते. महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवार या दिवशी पंचक्रोशीतील भाविकांची दर्शनासाठी खूप गर्दी होते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग.